नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। लक्षात घ्या, सकाळपासूनच लाडकी बहीण योजनेचे पैसे जे काय आहेत दिवाळी बोनस, तो दिवाळी बोनस हा महिलांच्या अकाउंटवरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला तर मी सकाळी पण स्क्रीनशॉट दाखवला की 8:30 वाजता माझ्यासुद्धा जे काही मी फॉर्म भरून दिले होते त्यांच्या अकाउंटवरती हे 3000 रुपये बोनस आणि पहिले हे 4500 रुपये असे मिळून लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा झाले नाहीत। परंतु आता अतिशय महत्त्वाच्या सूचना आहेत। लक्षात घ्या, ज्यांना दिवाळी बोनस आलेला नाही किंवा जे गॅस सिलेंडरचे जे पैसे आलेले नाही आहेत ते असे काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा शासनाकडून दिलेल्या आहेत। आता लक्षात घ्या, तुम्हाला जर जे अजून दिवाळी बोनस आलेला नसेल किंवा गॅस संदर्भात जे पैसे जे आहेत ते आले नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। व्हिडिओ हा पूर्ण पहा, व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कारण शासनाने काही महत्त्वाचे निर्णय इथं घेतलेले आहेत। कारण दिवाळी बोनस हा सकाळपासूनच सुरू झालेला आहे। दिवाळी बोनसमध्ये काही थोड्याशा त्रुटी इथं आढळून आलेल्या आहेत, काही तांत्रिक अडचणी सुद्धा इथं अडथळा आलेला आहे। तर त्या महिला कोणत्या नेमकं आणि त्यांना कधी पैसे मिळणार ह्याच्या संदर्भात सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती ही पाहणार आहोत। तर आता याच्यापुढे तुम्हाला एक काम करायचं आहे, पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण हा कामाचा व्हिडिओ असणार आहे आणि अशाच कामाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमची जी काही प्रतिक्रिया आहे ते शेवटची तुमच्या आपल्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये तुम्ही नक्की कळवा। लक्षात घ्या, आता तुम्हाला माहिती आहे की सकाळपासूनच हे जे पैसे आहेत ते आपल्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे हे आपल्या अकाउंटवरती येत आहेत। परंतु सकाळ ही ज्यांच्या महिलांच्या अजून पैसे आलेले नाहीत त्यांनी काय करायचं बुवा, पुढं गॅसचे पैसे आलेले नाही आहेत लोकांना, मात्र 7500 रुपये ऑलरेडी जमा झाले आहेत आणि प्लस त्यांचे जे काही गॅसचे 830 रुपये आहेत हे सुद्धा जमा झाले। परंतु अशा काही आपल्या गरजू महिला आहेत ज्यांना अजून याचा एकही रुपया मिळालेला नाही आहे आणि अशा काही महिला आहेत ज्यांना फक्त 1500, तर कोणाला 3000, तर कोणाला फक्त आत्ताचे 3000च मिळाले, पहिले 4500 मिळालेच नाही। अशा खूप माता भगिनींचे प्रश्न आता आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये आलेले आहेत। तर मला याच्यावरती एक महत्त्वाची काही सूचना आलेल्या आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। पुढे 2 ते 3 ज्या शासनाकडून जे कळवण्यात आलेले कारण आहेत ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। लक्षात घ्या, आता याच्यामध्ये नवीन असं झालं आहे की खूप जणांचे जे काही पैसे आहेत ते त्यांच्या खात्यापर्यंत आलेले आहेत, ट्रान्झॅक्शन्स हे त्यांच्या खात्यापर्यंत जमा झालेलं आहे। परंतु याच्यामध्ये जसं आदित्य तटकरे मॅडमने सांगितलं होतं की ज्यांचे प्रॉब्लेम्स असतील, ज्यांना अजूनही पैसे आले नसतील, दिवाळी बोनस आलेला नाही आहे, त्यांनी तर काम करायचं होतं की तक्रार तुमची ही नोंदवायची होती। आता कोणी 2 ते 7 पर्यंत 2 तारखेपासून 8 तारखेपर्यंत ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी तक्रार ही तुमच्या अंगणवाडी सेवकाकडे इथं नोंदवायची आहे, मदतनीस असतील त्यांच्याकडे सुद्धा नोंदवायची आहे। आता पुढे असं झालं की ज्या आपल्या पात्र महिला होत्या त्यांना मात्र सकाळपासून पैसे आले आणि खूप अशा साऱ्या सुद्धा महिला आहेत ज्यांचे फॉर्म ऑलरेडी पात्र आहेत परंतु पैसेच आले नाही। मग ह्याचं काय करायचं, तर बुवा शासनाच्या असं निदर्शनास आलं की अशा अजूनही भरपूर पात्र महिला आहेत ज्यांचं जे काही अकाउंट आहे त्याला आधार सीडिंग अजूनही झालेलं नाही आहे। आधार सीडिंगचं तुम्ही करून आलेत, फक्त तुम्ही गेल्या आठवड्यात करून आले, परंतु ते ॲक्च्युअल अजून आधार सीडिंग तिथं दिसतच नाही आहे, ते ॲक्टिव्ह हे दिसत नाही आहे। तुम्ही सुद्धा चेक करू शकता तुमच्या आधार सीडिंग जे स्टेटस आहे ते ॲक्टिव्ह आहे की नाही, हे कसं चेक करायचं ह्याचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, तो तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता। परंतु शासनाच्या असं निदर्शनास आलं की वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा काही महिलांचं तिथं काही चूक नाही आहे, बँकेची तर जास्त चूक आहे कारण महिलांनी तर तो फॉर्म भरून दिलेला आहे। आणि असे तर काही बँक आहेत ज्या स्वतः महिला तिथं जातात आणि बँकेला म्हणतात की आधार सीडिंग करून द्या, तर त्या बँक सध्या त्यांना म्हणतात की आधार सीडिंग सध्या बंद आहे किंवा आज तो प्रॉब्लेम आहे, सर्व्हर प्रॉब्लेम आहे, फॉर्मच नाही आहे, अशी विविध कारणं तिथं महिलांना देण्यात येत आहेत। त्यामुळे महिलांचं सुद्धा इथं काही चूक नाही, परंतु यांच्या चुकीमुळे महिलांना हे पैसे अजून आलेले नाही आहेत। काही महिलांनी तर आधार सीडिंग केलेलं आहे परंतु त्यांना फक्त आधार सीडिंग केलं असं झालेलं आहे, कुठलाही प्रकारचा मेसेज नाही आला किंवा ॲक्च्युअलमध्ये खरंच ते आधार सीडिंग हे झालेलं सुद्धा नाही आहे। मग आता याच्यावरती काय करायचं, तर शासनाने असा निर्णय घेतला आहे की 1 ते 2 अजून 1 ते 2 पुढचे जे काही 3-4 दिवस आहेत याच्यामध्ये अजून ह्या महिलांना चान्स देऊन ज्यांचे आधार सीडिंग झालेलं नाही आहे अशा पात्र महिलांना 10 तारखेपर्यंत यांचे जे काही आधार सीडिंग जे आहेत प्रॉब्लेम्स ते सगळे सॉल्व्ह करण्यासाठी त्यांना वेळ दिलेला आहे। परंतु याच्यामध्ये लक्षात ठेवा, जर तुम्ही आधार सीडिंग आत्तापर्यंत केलं नसेल तर तुम्ही जाऊन पहिल्यांदा आधार सीडिंग करून घ्या। आधार सीडिंगला असं मला वाटतं की 1 ते 2 तासात तुमचं आधार सीडिंगचं काम होतं, परंतु तो ॲक्च्युअल जे आधार सीडिंग असतं ते जे स्टेटस असतं ते तुम्हाला दिसण्यासाठी, ते बँकेला दिसण्यासाठी
की आमचं DBT एनेबल्ड झालेलं आहे. हे DBT एनेबल्ड होण्यासाठी किमान 7 ते 8 दिवस तरी लागतात, अशी सूचनासुद्धा मी आज बँकेमधून सुद्धा घेतलेली आहे. मी स्वतः बँकेमध्ये सुद्धा गेलो होतो, तर आमच्या इथं त्यांची आधार सेडिंग करायचं होतं. त्यांनी असं मला म्हटलं की आधार सेडिंगचं तुमचं आज तर केलं आम्ही, परंतु जे काही पुढचे दिसतं तिथं की ॲक्टिव्ह आहे का नाही हे दिसण्यासाठी तुम्हाला पुढचे 5 ते 6 दिवस थांबावं लागेल. आता मग आपल्याला पुढचे 5 दिवस हे थांबावं लागेल का? तर नाही. आता लवकरात लवकर होत असतं ते प्रक्रिया. काही बँकेने तर असे कारण दिले की आमचं जे काही टॅब आहे ज्याच्यावरती आम्ही आधार सेडिंग करतो तेच बंद आहे, आमच्या इकडे आधार सेडिंगच होत नाही, तुम्ही मेन ब्रांचला जा, होम ब्रांचला जा, हे असे कारणं चालतच आहेत. त्यासाठी शासनाने जी काही जी आधार सेडिंग प्रक्रिया आहे ते 1, 2, 3 दिवस पुढे ढकलून 10 तारखेच्या आत हे करून घ्या असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि यासाठी जे अंगणवाडी सेविका आहेत त्यांना सुद्धा आपल्या जे काही माता भगिनी आहेत त्यांना त्यांची काही मदत करण्यासाठी पुढे त्यांना सांगितलं आहे की व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सांगितलं आहे की ज्या काही अशा पात्र महिला आहेत ज्यांचा आधार सेडिंग झालेलं नाही आहे किंवा त्यांची यादी ही त्यांच्या ग्रामपंचायतला सुद्धा आलेली आहे. लक्षात घ्या, ज्या अंगणवाडी सेविका आहेत तुम्ही आता जाऊन बघितलं तर ज्या पात्र महिला आहेत त्यांची यादी तुमच्या त्या ग्रामपंचायतला गेलेली आहे आणि त्या यादीमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता, तुमचं नाव सुद्धा आहे. आमच्या इथं आम्ही बघितलं आहे प्रत्येकाचं नाव सुद्धा आलेलं आहे, परंतु त्यांचं आधार सेडिंग हे एक मात्र कारण तिथं देणं गेलेलं आहे. दुसरं कारण असं होतं की तुमचं जे काही ट्रान्झॅक्शन आहेत, आता ह्याच्यामध्ये तुमची काही चुकी नाही, परंतु बँकचे काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्या ट्रान्झॅक्शन्स तुमच्यापर्यंत पोहोचलेले नाही आहेत. याच्यामध्ये सरकारनं पण काही ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये असं आहे की टप्प्याटप्प्यात प्रत्येकाला ट्रान्झॅक्शन्स येत आहेत. टप्प्याटप्प्यात म्हणजे काय, तर या जिल्ह्यामध्ये किंवा एवढे फॉर्म पहिल्यांदा सगळे पडताळणी करून जे काही त्या टप्प्यात ज्या महिला आहेत तेवढ्याच महिलांना पैसे मिळत आहेत. तुम्ही सुद्धा बघितलं असेल की तुमच्या शेजारच्याला पैसे आलेले आहेत परंतु तुम्हाला पैसे आलेले नाहीत, किंवा तुमच्या बहिणीला पैसे आले, तुमच्या आईला पैसे आलेले नाहीत, असं सुद्धा तिथं होऊ शकतं. आणि ह्या गोष्टींची हिथं सगळ्यांनी आता एकदा दक्षता घेऊन सरकारने त्यांना वेळोवेळी त्या प्रत्यक्ष सूचना दिलेल्या आहेत. पुढचं म्हणजे गॅस संदर्भात आहे मित्रांनो. गॅस संदर्भामध्ये काय झालेलं आहे की प्रत्येकाला पैसे अजून आलेले नाहीत. कोणाला 300 रुपये आलेले आहेत, कोणाला 500 रुपये आलेले आहेत. तर याचं काय होणार आहे, तर लक्षात घ्या सगळ्यांना ही गॅसचे पैसे जे आहेत ते लवकरच मिळणार आहेत. त्याचं सुद्धा तेच सेम कारण दिलं गेलेलं आहे की तुमचा आधार लिंक नाही आहे, तुमच्या ट्रान्झॅक्शन्समध्ये काही त्रुटी आहेत किंवा तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल असं तिथं त्यांनी सांगितलं आहे. आता मग तुमचा असा प्रश्न येतो की ज्यांना 1500 आले त्यांना बाकीचे पैसे कधी येणार, 3000 कधी येणार, किंवा ज्यांना दिवाळीचा बोनस नाही आला तर त्यांना दिवाळीचा बोनस कधी येणार. तर ही जी सगळी प्रक्रिया आहे मित्रांनो ही पुढच्या 2 ते 3 दिवस सलग चालू जाणार आहे. तर कधीही तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे येऊ शकतात. आत्तासुद्धा काही महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे येत असतील, तुम्ही व्हिडिओ बघताना सुद्धा पैसे येत असतील. हळूहळू जे काही पैसे आहेत ते तुमच्या अकाउंटला लवकरात लवकर पोहोचतील. याच्यामध्ये आपल्याला तर एक काम करायचं होतं ते म्हणजे आधार सीडिंग, दुसरं म्हणजे DBT एनेबल्ड करणं, आणि तिसरं म्हणजे जे काही आपलं फॉर्म आहे तो अप्रूव्ड किंवा डिसअप्रूव्ड जे आहे ते स्टेटस चेक करून हे करणं. आता याच्यामध्ये एक मोठा असा गोळ आहे की ज्यांचा फॉर्म रिजेक्ट आहे त्यांना अजून एडिटचा ऑप्शन काही इथे आलेला नाही आहे. त्यामुळं त्यांना जो काही फॉर्म त्यांचा रिजेक्ट झाला आहे त्यांना मात्र याचा लाभ मिळणार नाही आहे. ह्या महिला याच्यापासून सध्या तरी वंचितच राहणार आहेत. जसं काही त्याच्यावरती अपडेट येईल मी तसंच आपल्या चॅनलवरती पटकन पोस्ट करेल. त्यामुळं अशाच कामाच्या व्हिडिओसाठी आणि अपडेटसाठी आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबून तिथं ठेवा, म्हणजे मी जसा व्हिडिओ टाकेल तसा तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. आता तुम्ही एक मला गोष्ट सांगायची आहे, कोणाकोणाला तुमचा हा दिवाळी बोनस सकाळपासून आलेला आहे आणि किती आलेला आहे, 3000चा आला की 2000 आला. जर दिवाळी बोनस आला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं की हो दिवाळी बोनस आलाय आणि तुमचं गाव कुठलं, आणि ज्यांना नाही आलाय त्यांनी नाही आला आणि तुमचं गाव कुठलं हे टाकायचं आहे. म्हणजे आपल्याला नक्की कळेल की कोणाकोणाला हा दिवाळी बोनस गेलेला आहे. तसेच गॅसचे सुद्धा पैसे गेलेले आहेत. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.